पूर्ण महाराष्ट्राची आवडती रेसिपी म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी वरण आणि भात। वरण बनवण्याचे खूप प्रकार आहेत, त्यातला हा एक प्रकार मी आज तुम्हाला दाखवत आहे। नमस्कार, मी सीमा, माझे स्मार्ट किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या। मी पहिल्यांदा मुगाची आणि तुरीची डाळ अर्धा तास भिजत ठेवली होती। आता ती आपण शिजायला ठेवूया। मी डाळ नेहमी भांड्यातच शिजवते, कारण कुकरमध्ये जर आपण शिट्ट्या काढल्या ना तर त्याच्यावरचा तो फेस असतो तो आपल्याला काढता येत नाही। त्याच्यामुळे मग युरिक ॲसिडचा त्रास होतो आपल्याला, सांधे येते, दुखते ती। त्याच्यामुळे नेहमी भांड्यातच डाळ शिजवून घ्यायची। मी पहिल्यांदा ह्याच्यात हळद टाकली, थोडं मीठ टाकले आणि आता थोडंसं तेल टाकते आणि डाळ आता शिजायला ठेवूया। आणि थोडा हिंग घालून घेते ह्याच्यात। तर हे बघा मैत्रिणींनो, आपण इथं डाळ शिजत ठेवली होती। ह्यासाठी आपण कुकरमध्ये डाळ शिजवत नाही, कारण हा जो फेस आहे ना तो आपल्याला काढता येत नाही। त्याच्यामुळे आपल्याला युरिक ॲसिडचा त्रास होतो, सांधे ती दुखतात। आणि कुकरमध्ये कसं आहे, नुसती डाळ फुटली जाते, शिजत नाही अजिबात। आणि इथं भांड्यात डाळ शिजवली ना डाळ खूप चांगली शिजती आणि आपल्याला थोडा उशीर लागतो। म्हणून आपण काय करायचं, आधी अर्धा तास डाळ भिजत ठेवायची, म्हणजे डाळ पटकन शिजते। तर बघा, बिना कुकरची नुसती भांड्यात डाळ किती छान शिजते। फक्त अर्धा तास भिजत ठेवायची, किती अर्ध्या तासाच्या आत डाळ शिजते एकदम मस्त। तर बघा, वरणाला आपल्या काय काय साहित्य लागणार आहे। कोथिंबीर घेतली, हे तर लसूण खोबऱ्याची पेस्ट आहे, कढीपत्ता आणि 2-3 मिरच्या। इथं मी कढईत थोडं तेल घालून घेते फोडणीसाठी। तर सुरुवातीला 1 चमचा मोहरी घालते, त्याच्यानंतर मोहरी चांगली तडतडून द्यायची। मोहरी चांगली तडतडली की मग जिरे घालायचे 1 चमचा। त्याच्यानंतर आपण मिरच्या घालून घेऊया। मिरच्या, कढीपत्ता आणि लसूण खोबऱ्याची पेस्ट हे चांगलं छान परतून घ्यायचं। मंद गॅसवर हे सगळं छान परतून घ्यायचं। खूप कमी साहित्यात आणि खूप चवदार असं आपलं हे वरण आहे। सगळं मंद गॅसवर हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आपल्याला। याच्यात तुम्ही ओलं खोबरं घातलं तरी चालेल, सुक्कं खोबरं घातलं तरी चालेल। लसूण खोबरं बारीक करताना मी इथं ओलंच खोबरं वापरले। चांगलं जरा गोल्डन असं परतून घ्यायचं। आता बघा, हे किती छान असं गोल्डन रंगावर परतून झालेलं। आता आपण ह्याच्यात डाळ घालूया। डाळ ओतली की ह्याच्यात थोडी कोथिंबीर घालायची। शिजताना कोथिंबीर घातली ना एक वेगळाच स्वाद येतो छान। तुम्हाला जर पाणी वाढवायचं असलं तर वाढवू शकता, पातळ करायचं असलं वरण तर तुम्हाला घट्ट ठेवायचं असलं तरी ठेवू शकता। तर आपल्याला वरण आहे ना एकदम मंद आचेवर चांगलं खळखळ उकळून द्यायचं, मग त्याची चव खूप छान लागते। लगेच नाही उतरवायचं, मंद आचेवर ठेवायचं। तर आपण मगाशी डाळीत थोडं मीठ घातलेलं होतं, आता अजून वरनं थोडं मीठ घालते म्हणजे बरोबर होईल, कारण डाळ शिजताना डाळीला चव यासाठी पण मीठ घालावं लागतं। तर वरणाला उकळी फुटलेली आहे, वरण झालेलं आहे। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून जा।